सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 6 मध्ये आज महत्त्वाचा निर्णय समोर आला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचे उमेदवार व माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपचे अधिकृत उमेदवार अल्लाहबक्ष गडकरी यांनी घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे। आज झालेल्या सुनावणीत सादर करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात आली। कायदेशीर बाबी आणि आवश्यक पुरावे ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बागवान यांचा अर्ज पूर्णतः वैध असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला। निर्णय जाहीर होण्यापूर्वी संभाव्य तणाव लक्षात घेऊन महापालिका कार्यालयाबाहेर चौक पोलीस ठाण्याचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। निकाल लागताच परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली। आक्षेप फेटाळल्यामुळे आता प्रभाग क्रमांक 6 मधील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होणार असून सर्वांचे लक्ष प्रचाराच्या रणधुमाळी आणि मतदानाकडे वळले आहे। जाण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर खोटे नाटे आरोप करून माझा अर्ज उडवण्याचा प्रयत्न केला होता, पण निवडणूक कुठल्याही परीक्षेला दबी न पडता सत्तेचा विजय केलेला आणि खरे निर्णय दिलेला आहे। पालिकेचे माजी महापौर श्री मैनुद्दीन शमशुद्दीन बागवान यांच्या विरुद्ध इतर काही उमेदवारांनी आक्षेप घेतलेला होता। या आक्षेपामध्ये अशी गोष्ट होती की त्यांनी महापौर सभापती असताना त्यांची महानगरपालिकेची गाडी त्यांनी काही वर्ष वापरलेली आणि त्याची थकीत रक्कम जी आहे ती भरलेली नाही, त्यामुळे थकबाकीदार असल्यामुळं त्यांचं उमेदवारी रद्द करावं अशा संबंधित एक तक्रार अर्ज आलेली। त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने जवळपास 3 ते 3.5 तास हेअरिंग चाललं। त्या हेअरिंगमध्ये असं निष्पन्न झालं की नगरपालिकेनं आजपर्यंत कुठल्याही प्रकारची डिमांड नोटीस किंवा कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर शास्ती रकमेबाबतची ठेवण्यात आलेली नाही। त्यामुळं जो काही आक्षेप घेण्यात आलेले होतं त्या आक्षेप फेटाळण्यात आले आणि त्यांचा अर्ज जो काय आहे मैनुद्दीन बागवान यांचा तो अर्ज वैध करण्यात आलेला आहे आणि त्यांना निवडणुकी लढण्याकरिता उमेदवारी वैध ठरल्यानंतर आता त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे निवडणूक लढवण्याचा।